विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी मधील एन्व्हायरमेंटल स्टडीज पार्ट 1 या विषयामध्ये आपण आधीचे 2 पाठ शिकलेलो आहोत. त्यातील तिसरा पाठ आज आपण सुरू करणार आहोत. पाठाचे नाव आहे द अर्थ अँड इट्स लिव्हिंग वर्ल्ड, म्हणजे पृथ्वी आणि त्यावरील सजीव सृष्टी. या चित्रामध्ये आपल्याला काय दिसते आहे बघा. या चित्रामध्ये आपल्याला पृथ्वीचे काही थर दिसत आहेत आणि पृथ्वीवरती सुद्धा आकाशामध्ये ढग आणि आकाशात उडणारे पक्षी म्हणजे सजीव दिसत आहेत. बघा, पृथ्वीचे जे थर आहे, हा जो खालचा थर दिसून राहिलेला आहे, या थराला आपण लिथोस्फिअर असं म्हणतो, बरोबर आहे. त्यावरील जो थर आहे, जो पाण्याचा भाग दिसतो आहे, त्या पाण्याच्या भागाला आपण हायड्रोस्फिअर असं म्हणतो. हा जो भाग आहे आपल्याला दिसत आहे हायड्रोस्फिअर, म्हणजे आता हा यामध्ये एवढूसा दाखवलेला आहे, परंतु पृथ्वीवर 71% पाणी जवळपास आहे. तो पूर्ण भाग म्हणजे हायड्रोस्फिअर. हा लिथोस्फिअरचा भाग आणि हा हायड्रोस्फिअरचा भाग. आता उरलेला जो वरचा भाग दिसून राहिलेला आहे आपल्याला, हा भाग कशाचा आहे तर हा आहे ॲटमॉस्फिअरचा. आता यामध्ये ॲटमॉस्फिअरच्या व्यतिरिक्त इतर जे काही भाग दिसून राहिलेला आहे, यामध्ये जेवढे काही सजीवसृष्टी आहे, म्हणजे इथे जे काही प्राणी आपल्याला दिसतात, हे सगळे प्राणी, या प्राण्यांचा मिळून हा बायोस्फिअर बनलेला आहे. ठीक आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला आकृतीमध्ये लक्षात घ्यायचं आहे गोष्टी. लिथोस्फिअर, हायड्रोस्फिअर, ॲटमॉस्फिअर या तिन्ही थरांनी मिळून बनतो तो म्हणजे हा बायोस्फिअर. दीज आर द स्फिअर्स ऑफ द अर्थ. यावर आधारित काही प्रश्न आपल्याला दिलेले आहेत, ते प्रश्न आपण अभ्यासू. वेअर डू यू गेट वॉटर फ्रॉम? आपल्याला पाणी कुठून भेटते? तर पाणी आपल्याला विविध जलसाठ्यांतून मिळतं. वेगवेगळे जलसाठे उपलब्ध आहेत. पावसाचे पाणीसुद्धा उपलब्ध आहे. नदी, नाले, तलाव, बरोबर आहे, यापासून आपल्याला पाणी मिळतं. आणि समुद्राचं पाणी जे आहे, आपल्याला त्याचा वापर डायरेक्टली होत नाही, कारण ते पाणी खारं असतं, परंतु त्याला आपण पाण्याचा स्रोत म्हणू शकतो, बरोबर आहे. दुसरा प्रश्न आहे, व्हेअर डू वी ले द फाउंडेशन ऑफ बिल्डिंग्स? मग आपल्याला बिल्डिंगचे फाउंडेशन कुठे पाहायला मिळते, किंवा आपण कुठे फाउंडेशन करतो त्याचं? तर अर्थातच जमिनीमध्ये, बरोबर आहे. व्हॉट नीड्स डू वी मीट थ्रू ब्रिदिंग? व्हॉट नीड डू वी मीट थ्रू ब्रिदिंग? आपल्याला श्वास घेत असताना कशाची आवश्यकता जाणवते, बरोबर आहे. तर आपण जेव्हा श्वास घेतो त्यावेळेला वायू, सगळ्यात महत्त्वाचा ऑक्सिजन हा वायू आपल्याला आवश्यक असतो, बरोबर आहे. चौथा प्रश्न आहे, फ्रॉम व्हेअर डज द अर्थ गेट लाईट अँड हीट? आपल्याला आपल्या पृथ्वीवर उष्णता किंवा जो प्रकाश आहे तो कुठून मिळतो? तर सूर्यापासून मिळतो, बरोबर आहे. ऑन द सर्फेस ऑफ द अर्थ वी फाइंड लँड इन सम प्लेसेस अँड वॉटर इन द अदर्स. पृथ्वीच्या पृष्ठभागावर आपल्याला काही भागामध्ये जमीन आढळते आणि काही भागामध्ये पाणी. द अर्थ इज सराउंडेड बाय द ॲटमॉस्फिअर. आपली पृथ्वी ही वातावरणाने, आपल्या पृथ्वीच्या सभोवताली संपूर्णपणे वातावरण आहे. देअर आर लिव्हिंग थिंग्स ऑन लँड. जमिनीवर सजीवसृष्टी आहे. इन वॉटर अँड इन एअर. पाण्यातही आहे आणि हवेतही आपल्याला पाहायला मिळतात. द सन इज द कॉज ऑफ मेनी नॅचरल प्रोसेसेस ऑन द अर्थ. जो सूर्य आहे हा आपल्या पृथ्वीवर घडणाऱ्या ज्या काही नैसर्गिक प्रक्रिया आहे त्यामागचा मुख्य कारण आहे. वॉटर, लँड अँड एअर कॉन्स्टिट्यूट एन्व्हलप्स ऑन द अर्थ. पहा, पाणी, जमीन आणि वायू यांच्यामुळे काही थर तयार होतात. एन्व्हलप म्हणजे थर, विशिष्ट प्रकारचे थर तयार होतात. त्यांना आपण हायड्रोस्फिअर, लिथोस्फिअर अँड ॲटमॉस्फिअर असं म्हणतो. पाण्यापासून तयार होणाऱ्याला हायड्रोस्फिअर, लँडपासून तयार होणारा जो काही भाग आहे, जमिनीचा जो भाग आहे, त्याला लिथोस्फिअर अँड ॲटमॉस्फिअर असे 3 प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. द बायोस्फिअर स्प्रेड्स इन ऑल द अदर 3 स्फिअर. या तिन्ही भागामध्ये बायोस्फिअर म्हणजे सजीवसृष्टी आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे. यानंतर बघा, द लिथोस्फिअर अँड द हायड्रोस्फिअर. आता पहिल्यांदा आपण लिथोस्फिअर म्हणजे जमिनीचा भाग, भूभाग, आणि हायड्रोस्फिअर म्हणजेच जलावरण. म्हणजेच लिथोस्फिअर म्हणजे आपल्याला भू आवरण असं म्हणता येईल आणि हायड्रोस्फिअर म्हणजे जलावरण असं म्हणता येईल. द अर्थ क्रस्ट इज हार्ड. बघा, पृथ्वीचा जो भूभाग आहे तो हार्ड आहे, कडक आहे, कठीण आहे. इट इज मेनली मेड ऑफ रॉक. कारण तो कशापासून बनलेला आहे तर तो बनलेला आहे खडकापासून. वेन वी ट्रॅव्हल इन हिली रिजन्स. ज्या वेळेला आपण हिली भागामधून म्हणजे उंच टेकडीच्या भागामधून आपण प्रवास करतो किंवा प्रवास करतो, वी सी लेयर्स ऑफ सॉईल अँड रॉक अलॉंग रोड कट्स. तर आपल्याला काय दिसतं, त्याच्या आजूबाजूला वेगवेगळे थर जमिनीचे आपल्याला
पाहायला मिळतात. वी सी ग्रासी एक्सपान्सेस ऑफ लँड इन सम प्लेसेस. काही ठिकाणी आपल्याला गवताळ प्रदेश दिसतो. अँड ओनली सँड इन अदर्स. काही भागामध्ये रेताळ प्रदेश दिसतो. द लँड इज कवर्ड विथ क्रॉप्स इन सम प्लेसेस. काही भागामध्ये आपल्याला जमिनीच्या शेतीचा भाग दिसतो, म्हणजे पिकं घेतलेली असतात. विथ फॉरेस्ट इन अदर्स. आणि दुसऱ्या भागामध्ये आपल्याला जंगलाचा भाग दिसतो. काही ठिकाणी बऱ्याच प्रवास करताना आपल्याला ह्या गोष्टी आपल्याला जाणवतात. समटाईम्स वी गेट टू सी द डीपर लेयर्स ऑफ सॉईल इन टू विच ट्री रूट्स स्प्रेड. कधीकधी काय होते, वी गेट टू सी द डीपर लेयर्स ऑफ सॉईल. कधीकधी आपल्याला खोलगट भागामध्ये जमिनीचे थर दिसतात. विच ट्री रूट्स स्प्रेड. ते कशामुळे असतात, तर जमिनीचे आतमध्ये झाडाचे जे मुळं गेलेले असतात त्याच्यामुळे. ॲट अदर वी सी रॉक्स स्प्लिट अपार्ट. काही भागामध्ये आपल्याला जे खडक आहे ते खडकांचा भाग आपल्याला भूभाग दिसतो. बाय द ट्री रूट. म्हणजे जे वनस्पती आहे, झाडं आहे, त्यांच्या मुळांमुळे ते घडून येते. देर आर जेंटल माउंटेन स्लोप्स ॲज वेल ॲज शिअर क्लिप्स ऑफ रॉक. काही ठिकाणी माउंटेन स्लोप आहे, म्हणजे उतार भाग, आपल्याला टेकडीचा उतार भाग दिसतो. तर काही ठिकाणी खूप चढ आपल्याला पाहायला मिळतो. ऑल दीज लँड फीचर्स आर अ पार्ट ऑफ द अर्थ लिथोस्फिअर. हे सगळे भाग कशाचे आहे, तर पृथ्वीच्या भूभागाचे आहे, लिथोस्फिअरचे आहे, म्हणजे भू आवरण ज्याला म्हणतो. मच ऑफ द अर्थ सरफेस इज ऑक्युपाईड बाय वॉटर. पृथ्वीचा जो बराचसा पृष्ठभाग आहे तो पाण्याने व्यापलेला आहे. द लिथोस्फिअर एक्सटेंड्स अंडर दिस वॉटर टू. लिथोस्फिअर यामध्ये सुद्धा आपल्याला तो पाहायला मिळतो, भूभागसुद्धा आहे. येथे एक आकृती आहे, त्या आकृतीचं निरीक्षण करा. बघा, या ठिकाणी आपल्याला आकृतीचं निरीक्षण करताना लक्षात येईल की 2/3 म्हणजे जर समजा पृथ्वीच्या आपण ह्या संपूर्ण पृथ्वीचे जर समजा 3 भाग केले, तर त्यापैकी 2/3 एवढा भाग जो आहे तो पाण्याचा आहे. कशाचा आहे, तर पाण्याचा आहे. आणि 1/3 म्हणजे 1/3 ऑफ द पार्ट ऑफ लँड. लक्षात घ्या पुन्हा एकदा, पृथ्वीचा जो काही आपण भूभाग जर 3 भागामध्ये जर त्याला विभागलं, तर या 3 भागापैकी 2 भाग, 3 भागापैकी 2 भाग म्हणजे जास्त भाग जो आहे तो कशाचा आहे, तर फक्त पाण्याचा आहे. आणि 3 भागापैकी फक्त एकच भाग हा असा आहे जो फक्त जमिनीचा किंवा जमिनीने व्यापलेला आहे. म्हणजे लिथोस्फिअरचा भाग जास्त कमी आहे, त्या तुलनेमध्ये जो हायड्रोस्फिअर आहे त्याचा भाग जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतं. ही आकृती आपल्याला पाहायचीच आहे. या आकृतीवर आपल्याला दोन्ही गोष्टी पाहायला मिळतात. हा जो भाग दिसतो आहे पूर्णपणे या ठिकाणी जमिनीचा आहे, आणि पाणी जे दिसत आहे तो आहे हायड्रोस्फिअरचा. अबाउट 1/3 ऑफ द सरफेस ऑफ द अर्थ कन्सिस्ट ऑफ लँड. आताच पहिला आपण 1/3 भाग जो आहे तो भूभाग आहे. अ व्हास्ट कंटिन्युअस स्ट्रेच ऑफ लँड इज कॉल्ड अ कॉन्टिनेंट. मग एखादा संपन्न असा व्हास्ट म्हणजे खूप मोठा विस्तृत कंटिन्युअस विस्तृत प्रकारचा स्ट्रेच म्हणजे जो लांब अशा प्रकारचा आहे. ऑफ लँड इज कॉल्ड कॉन्टिनेंट. त्याला आपण कॉन्टिनेंट किंवा खंड असं म्हणतो. द लँड ऑन द अर्थ इज डिवायडेड इंटू 7 कॉन्टिनेंट. आपल्या पृथ्वीवरचे जे काही लँड आहे, भूभाग आहे, तो 7 खंडांमध्ये विभागला गेलेला आहे. कॉन्टिनेंट म्हणजे खंड, लक्षात घ्या. दे आर एशिया, युरोप, आफ्रिका, नॉर्थ अमेरिका, साऊथ अमेरिका, अंटार्क्टिका अँड ऑस्ट्रेलिया. ते 7 खंड कोणते कोणते आहे, तर आशिया खंड आपण ऐकतो, सगळ्यात मोठा खंड आहे. त्यानंतर युरोप, आफ्रिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, अंटार्क्टिका आणि ऑस्ट्रेलिया हे सगळे. ऑस्ट्रेलिया हा सर्वात लहान खंड आहे. तर बघा, एशिया इज द लार्जेस्ट कॉन्टिनेंट अँड ऑस्ट्रेलिया इज द स्मॉलेस्ट. एशिया म्हणजेच आशिया हा खंड ज्यामध्ये आपण राहतो हा सर्वात मोठा खंड आहे, तर ऑस्ट्रेलिया हा सर्वात लहान खंड, एकमेव देश असं सुद्धा म्हणू शकतो आपण, त्या ठिकाणी आहे पृथ्वीवर. द लँड इज नॉट इवन इन ऑल प्लेसेस. जमीन ही सर्व ठिकाणी सारखी नसते. द अनइवननेस गिव्ज डिफरंट शेप्स टू द लँड इन डिफरंट प्लेसेस. अनइवननेस म्हणजे सर्व ठिकाणी ती सारखी नाही आहे. जमिनीचा भूभाग हा सर्व ठिकाणी सारखा नसल्याकारणाने काय झालेलं आहे, जमिनीचा आकार त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. दे आर कॉल्ड लँडफॉर्म्स. त्याला आपण जमिनीचे भाग म्हणतो, भूभाग म्हणतो. इन द पिक्चर अबो यू कॅन सी सम लँडफॉर्म्स लाईक द प्लेन, हिल, माउंटेन. आपल्याला प्लेन म्हणजे भूपृष्ठ, सखल असा भाग, हिल म्हणजे टेकडी, माउंटेन मोठा पर्वत, अशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळते. आकृतीमध्ये आपण ते पाहणारच आहोत. 2/3 ऑफ द अर्थ सरफेस इज कवर्ड विथ वॉटर. 2/3 भाग हा पाण्याने व्यापलेला आहे. मोस्ट ऑफ दिस वॉटर इज इन द ओशन. यातलं सगळ्यात जास्त प्रमाणातलं पाणी जे आहे ते महासागरामध्ये किंवा सागरामध्ये आहे.
ओशियन वॉटर इज सॉल्टी. महासागराचं पाणी कसं आहे तर ते क्षारयुक्त आहे. देर आर 5 ओशियन, नेमली द अटलांटिक, पॅसिफिक, आर्क्टिक, द साऊदर्न ओशियन अँड द इंडियन ओशियन. हे महत्त्वाचे सागरांचे नाव लक्षात ठेवायचे आपल्याला. 5 महासागर आहेत, अटलांटिक, पॅसिफिक, आर्क्टिक, साऊदर्न ओशियन आणि इंडियन ओशियन. द लँड अलॉंग द मार्जिन्स ऑफ द ओशियन इज कॉल्ड द कोस्टल रिजन. जो भाग समुद्राच्या किंवा महासागराच्या काठावर असतो त्याला कोस्टल म्हणजे काठावर असणारा भाग किनारी प्रदेश असं म्हणतो. वॉटर बॉडीज ऑफ डिफरंट शेप्स अँड सायझेस आर फॉर्म्ड अलॉंग द कोस्ट. त्या ठिकाणी आपल्याला काय मिळतं तर पाण्याच्या आजूबाजूला तयार होणारे जे प्राणी आहे, वनस्पती आहे, ते आपल्याला आढळतात. फॉर एक्झाम्पल सी, समुद्र, बे, स्ट्रेट, गल्फ, क्रिक अशा प्रकारचे काही भाग आपल्याला तिथे म्हणजे पुळण वगैरे जे आहे, पुळण दांडा आहे की नाही, जमिनीचे भाग त्या ठिकाणी पाण्याच्या स्रोतामुळे निर्माण झालेले असतात. गल्फ, दरी, खोरी आहे की नाही. दीज वॉटर बॉडीज आर पार्ट ऑफ द ओशियन. याला आपण महासागराचे भाग असं म्हणतो. इथे आकृती आहे, या आकृतीमध्ये आपल्याला पाहायला मिळते बघा, जमिनीचे वेगवेगळे भाग दाखवलेले आहे. या ठिकाणी कोणते कोणते भाग आहेत तर इथे नावासहित दिलेले आहेत ते भाग. सगळ्यात पहिले आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे माउंटेन. बघा माउंटेन आहे, तिथे पास, व्हॅली, व्हॅली म्हणजे दरी, हिल टेकडी, हिलॉक टेकडीपेक्षा लहान भाग, प्लेन भूपृष्ठ, नदी आपल्याला या ठिकाणी दिसते आहे, व्हॅली दरी बरोबर आहे. सी शोअर समुद्राच्या आजूबाजूचा जो भूभाग आहे सी शोअर त्याला म्हणतो आपण. चारही बाजूने जर समजा भोवताली पाणी असेल आणि मधात जर खंड असेल तर त्याला आयलंड असं म्हणतात. ISLAND आयलंड असं म्हणायचं त्याला आपण. द्वीप मराठीमध्ये द्वीप असं म्हणतो, द्वीपखंडसुद्धा त्याला आपण म्हणतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे जमिनीचे वेगवेगळे व्हेरियस लँडफॉर्म्स आपल्याला पाहायला मिळतात. द सरफेस वॉटर काय आहे बघा. देर आर मेनी स्ट्रीम्स ऑफ वॉटर फ्लोविंग ओव्हर द लँड. दिस वॉटर इज नॉट सॉल्टी बट फ्रेश. भरपूर प्रमाणात पाण्याचे जे काही फ्लोविंग ओव्हर द लँड, जमिनीवर वेगवेगळे पाण्याचे प्रवाह वाहत असतात. दिस वॉटर इज नॉट सॉल्टी बट फ्रेश. हे पाणी काही क्षारयुक्त नसते, ते ताजं पाणी असते. दिस स्ट्रीम्स ऑफ वॉटर मे बी रिल्स. मग ते कोणते कोणते आहेत तर रिल्स असतात म्हणजे पाण्याचा जो वाहणारा लहान प्रवाह आहे त्याला रिल्स असं म्हणतो. ब्रुकसुद्धा म्हणतात. स्ट्रीम्स झरणा ज्याला म्हणतो आपण, ऑर रिव्हर नदी. रिल्स आर द स्मॉलेस्ट अँड रिव्हर्स आर द बिगेस्ट. पहा मग जे वाहतं पाणी आहे त्यातला सगळ्यात लहान जो झरणा आहे त्याला रिल्स असं म्हणतात आणि सगळ्यात मोठा जो झरणा आहे त्याला रिव्हर म्हणजे नदी असं म्हणतो आपण. रिल्स, ब्रुक्स, स्ट्रीम्स जॉईन इच अदर टू फॉर्म रिव्हर्स. नदी तयार होते. छोटासा ओंडका रिल्स म्हणतो आपण त्याला. त्याच्या रिल्सचं रूपांतर ब्रुक्समध्ये होते, ब्रुक्सचं रूपांतर स्ट्रीम्स मोठ्या झऱ्यामध्ये होते आणि हे एकत्रितपणे आल्यानंतर मोठी नदी तयार होते. रिव्हर जॉईन टू मेक. सगळ्या नद्या एकत्रित येतात आणि त्याच्यापासून काय बनते तर अ बिगर रिव्हर आर कॉल्ड इट्स ट्रिब्युटरीज. मोठी नदी बनते. मग छोट्या छोट्या नदी ज्या आहेत त्याच्या उत्तरवाहिन्या म्हणून आपण ओळखतो, ट्रिब्युटरीज ज्याला म्हणतो. इन सम प्लेसेस अ रिव्हर कॅस्केड्स डाऊन अ सडन ड्रॉप. कधी कधी काय होते, एक नदी जी आहे ती अचानकपणे खाली व्हायला लागते. दिस फॉर्म्स म्हणजे मोठ्या भूभागावरून पाण्याचा प्रवाह वाहत असेल तर त्याला आपण धबधबा असं म्हणतो. त्याला इंग्रजीमध्ये वॉटरफॉल असं म्हणतात. ऑल रिव्हर्स इव्हेंच्युअली फ्लो इन टू द ओशियन. आणि सगळ्या नद्या ज्या आहेत त्या कुठे जाऊन एकत्रित येतात तर मोठ्या सागरामध्ये. आणि मोठा सागर जो आहे तो महासागराला जाऊन मिळतो. लेक्स तळी म्हणजे काय पहा. अ वॉटर बॉडी फॉर्म बाय वॉटर कलेक्टिंग नॅचरली इन अ लो लेईंग एरिया ऑफ लँड इज कॉल्ड अ लेक. लेक म्हणजे तळं, मराठीमध्ये त्याला तळं म्हणतो आपण. मग वॉटर बॉडी जी आहे कशाच्या मदतीने तर नैसर्गिकपणे जमिनीच्या कमी भागामध्ये जर तयार झालेलं असेल तर त्याला आपण तळं असं म्हणतो, लेक. वॉटर इन द फॉर्म ऑफ आईस. पृथ्वीवर बऱ्याच भागामध्ये म्हणजे 2 ध्रुव जे आहेत त्या ठिकाणी आपल्याला बर्फाळ प्रदेश आपल्याला दिसतो. म्हणजे ते बर्फ जो आहे तो सुद्धा पाण्याचाच एक फॉर्म आहे, प्रकार आहे. वॉटर वॉटर पार्टिकल्स इन द क्लाउड्स फ्रीज. ढगातले जे काही पाण्याचे कण आहेत ते गोठतात. अँड इन कोल्ड रिजन्स. आणि बर्फाळ प्रदेशामध्ये दे कम डाऊन इन द फॉर्म ऑफ स्नो. ते पाऊस जसा पडतो त्याप्रमाणे ते बर्फाचे कण पृथ्वीवर येऊन पडतात. व्हेन लेयर्स ऑफ स्नो पाईल अप ऑन द ग्राउंड. जेव्हा बर्फाचे जे काही कण आहेत ते जमिनीवर येऊन पडतात दे फॉर्म आईस. त्याचं रूपांतर बर्फामध्ये होते. व्हेन सच लेयर्स ऑफ आईस पाईल अप इन अ लो लाईंग एरिया दे बिकम इनॉर्मस इन साईज. मग त्यांचा आकारसुद्धा हळूहळू वाढत जातो. दिस ह्यूज मास स्लिप्स डाऊन अ स्लोप ॲट अ व्हेरी स्लो स्पीड
दिस इज कॉल्ड ग्लेसियर. मग आता हा जो मोठा भाग आहे बर्फाळ प्रदेशातला, त्याचं रूपांतर ग्लॅशियरमध्ये होतं, हिमनदीमध्ये होतं. देर आर ऑल्सो ह्यूज ब्लॉक्स ऑफ आईस फ्लोटिंग इन द सी. काही समुद्रामध्ये सुद्धा मोठे मोठे बर्फाचे जे काही थर आहे ते तरंगताना आपल्याला आढळतात. त्याला आपण आईसबर्ग असं म्हणतो. दे आर कॉल्ड ॲज आईसबर्ग. त्यानंतर आहे ग्राउंड वॉटर, म्हणजे जमिनीच्या खालीसुद्धा काही प्रमाणात पाणी आढळते, त्याला ग्राउंड वॉटर आपण म्हणत असतो. बिसाइड दिस वॉटर बॉडीज ऑन द अदर अर्थ सरफेस देर इज अ लॉट ऑफ वॉटर स्टोअर्ड इन द अंडरग्राउंड लेयर्स. म्हणजे असं पाणी तरी साठवलेलं आहे, पण जमिनीच्या आतमध्ये सुद्धा बऱ्याच प्रमाणात पाणी साठवलेलं आहे, त्याला ग्राउंड वॉटर आपण असं म्हणतो. ऑफ रॉक इट इज कॉल्ड ग्राउंड वॉटर. वी रिच इट बाय मीन्स ऑफ डग वेल्स अँड बोरवेल्स. आपण हे पाणी जे आहे ते कशाच्या मदतीने काढतो, तर विहिरी खोदतो. विहिरीच्या सोबतच वेगवेगळ्या बोर आपण आजकाल खोदताना पाहतो आणि त्या मदतीने पाणी ते बाहेर काढतो. मेनी लेक्स अँड वेल्स गेट वॉटर फ्रॉम अंडरग्राउंड स्प्रिंग्स. बऱ्याच जे काही तळे आहे, विहिरी आहे, त्याला पाणी आतमधल्याच पाण्याचा जो काही थर आहे त्यामधूनच त्याचं ते फिलअप होत असतं. द वॉटर ऑर आईस दॅट ऑक्युपाईज द अर्थ सरफेस. पहा, पाणी किंवा जो बर्फ आहे, बर्फाळ प्रदेश आहे, दॅट ऑक्युपाईज द अर्थ सरफेस, जो पृथ्वीचा पृष्ठभाग व्यापतो. ग्राउंड वॉटर अँड द वॉटर वेपर इन द ॲटमॉस्फिअर टुगेदर फॉर्म द अर्थ हायड्रोस्फिअर. पहा, तर बर्फाळ प्रदेश किंवा बर्फ किंवा पाणी या सर्वांचं जो काही, म्हणजे समुद्रातलं असो किंवा जमिनीच्या आतमधलं असो, पाणी या सगळ्यांनी मिळून हायड्रोस्फिअर, पृथ्वीचा जमिनीच्या वर असणारा जो काही पाण्याचा थर आहे तो तयार झालेला आपल्याला पाहायला मिळतो. इथे आकृती दाखवलेली आहे. आकृतीमध्ये काय दाखवलेलं आहे, तर इथे विविध प्रकारचे खंड आपल्याला पाहता येतील. 7ही खंडांची नावे या ठिकाणी दिलेली आहे. बघा, आशिया हा खंड दिलेला आहे. आशियाच्या बाजूला युरोप, त्याच्या बाजूला आफ्रिका, इकडे नॉर्थ अमेरिका, साऊथ अमेरिका, बरोबर आहे. असे एकूण 5 खंड झाले. त्यानंतर खाली दाखवलेला जो आहे अंटार्क्टिका खंड, आणि हा जो आहे सगळ्यात लहान खंड ऑस्ट्रेलिया खंड. त्याशिवाय इथे आपल्याला महासागरसुद्धा पाहायला मिळतात, जे पॅसिफिक ओशियन, इंडियन ओशियन, साऊदर्न ओशियन, ॲटलांटिक, बरोबर आहे. त्यानंतर आर्क्टिक ओशियन या ठिकाणी दाखवलेलं आहे. अशा प्रकारचे ओशियन म्हणजे महासागरसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात या आकृतीमध्ये. ह्या आकृतीच आहे वर्ल्ड कॉन्टिनेंट अँड ओशियन्सची. त्यानंतर बघा, इथे एक आकृती दिलेली आहे, ते आता आपण वातावरणाबद्दल पाहणार आहोत. या वातावरणात अर्थ ॲटमॉस्फिअर म्हणजे काय, तर पृथ्वीचे वातावरण. पृथ्वीच्या वातावरणामध्ये वेगवेगळे थर आपल्याला पाहायला मिळतात. इथे आकृतीमध्ये सुरुवातीला पृथ्वी पृष्ठापासून वेगवेगळे थर आपल्याला पाहायला मिळतात. त्याचं पृथ्वी पृष्ठापासूनचं अंतरसुद्धा आपल्याला समोर पाहायचं आहे. तर पृथ्वीपासून काही अंतरावर गेलो की ट्रोपोस्फिअर लागतो, सगळ्यात पहिला थर आहे. ट्रोपोस्फिअरच्या नंतर दुसरा थर आहे तो स्ट्रॅटोस्फिअरचा आहे. आता ट्रोपोस्फिअर आणि स्ट्रॅटोस्फिअरच्या दरम्यान एक थर लागतो, तो आहे ओझोनचा थर. हा आपल्या पृथ्वीसाठी एक सुरक्षा कवच आहे. त्यानंतर मधातला जो थर आहे त्याला म्हणतात मिझोस्फिअर. त्यानंतर आयोनोस्फिअर आणि सगळ्यात शेवटचा बाह्यांबर म्हणजेच एक्झोस्फिअर, बरोबर आहे. तर या थरांना वेगवेगळे नावं आहेत. ते थरांचे 5ही थरांची नावं आपण बघितली. त्या थराचं एक वैशिष्ट्य आहे, म्हणजे सुरुवातीच्या थरामध्ये आपल्याला पाहायला मिळतं विमान उडताना दिसते, ढग आहे, पॅराशूट वगैरे जे उडताना दिसते आहे, हे सगळं या पहिल्या ट्रोपोस्फिअरच्या भागामध्ये आहे. त्याच्यानंतर इकडे जो इओनोस्फिअरचा भाग दिसतो आहे आपल्याला, इओनोस्फिअरच्या भागामध्ये मोठे रॉकेट वगैरे याच्या बाहेर ते उडतात, म्हणजे या थरापासून ते दूर उडताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि बाह्यांबर जे आहे तिथे सॅटेलाईट वगैरे उडताना आपल्याला पाहायला मिळते. हे सगळे झाले पृथ्वीचे वेगवेगळे जे थर आहेत त्यांच्याबद्दलची आकृती. आता याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये अभ्यास करूया. बघा, ॲटमॉस्फिअर म्हणजे काय. द एन्व्हेलप ऑफ एअर अराउंड द अर्थ इज कॉल्ड द ॲटमॉस्फिअर. पृथ्वीच्या सभोवताली असलेले जे काही हवेचं आवरण आहे त्याला आपण वातावरण असं म्हणतो. ॲज वी गो हायर फ्रॉम द सर्फेस ऑफ द अर्थ, जसं आपण पृथ्वीच्या पृष्ठापासून वरती जातो, द एअर इन द ॲटमॉस्फिअर बिकम्स रेअर. ती हवा कशी होत जाते, कमी होत जाते. द एअर कन्सिस्ट ऑफ मिक्सचर ऑफ गॅसेस. हवा ही कशापासून बनलेली आहे, तर वेगवेगळ्या वायूंचं तेच मिश्रण आहे. त्यामध्ये नायट्रोजन, ऑक्सिजन, वॉटर वेपर अँड कार्बन डायऑक्साईड या वायूंचा संच आहे. देर आर सम अदर गॅसेस टू इन द एअर इन व्हेरी स्मॉल क्वांटिटीज. इतर वायूचा सुद्धा संच आहे, छोट्या प्रमाणात किंवा कमी प्रमाणात, अल्प प्रमाणात ते आपल्याला आढळतात. द लेयर्स ऑफ द ॲटमॉस्फिअर आर नेम्ड ॲज द ट्रोपोस्फिअर. आता वेगवेगळे थर आपण याच्या आकृतीमध्ये पाहिले. ट्रोपोस्फिअर आहे, त्यानंतर स्ट्रॅटोस्फिअर आहे, मिझोस्फिअर आहे, आयनोस्फिअर आहे. हे थर हे फार महत्त्वाचे थर आहेत. ट्रोपोस्फिअर,
पहिला थर आहे, नंतर स्ट्रॅटोस्फिअर, नंतर मिझोस्फिअर, आयनोस्फिअर आणि एक्झोस्फिअर असे महत्त्वाचे 5 थर आपल्याला पाहायला मिळतात. द लेअर दॅट एक्सटेंड फ्रॉम द अर्थ सरफेस टू अ हाईट ऑफ अबाउट 13 किलोमीटर इज कॉल्ड द ट्रोपोस्फिअर. म्हणजे जो पहिला थर आपण पाहिला होता तो जमिनीपासून तर 13 किलोमीटर आपण वरती जाऊ तर 13 किलोमीटर तो आपल्याला ट्रोपोस्फिअर म्हणजे तपांबर आपण त्याला म्हणतो, हा थर आपल्याला आढळतो. द कंडिशन्स इन द ट्रोपोस्फिअर चेंज कंटिन्युअसली. इथल्या ज्या काही वातावरणाच्या ज्या काही भाग आहे हा नेहमी बदलत राहतो. दे अफेक्ट द लिव्हिंग वर्ल्ड टू अ ग्रेट एक्सटेंट. आणि त्यामुळेच आपल्या ऋतुमानामध्ये नुसार जो बदल होतो तो याच ठिकाणी घडून येतो. द सर्फेस ऑफ द अर्थ गेट्स हिटेड ड्यू टू द हीट इट